प्रश्न 51वा 60 ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात किती प्रकारांनी लिहिता येते? तर आपल्याला ही 6 प्रकारांनी लिहिता येते. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर राहील. त्यानंतर एका चौरस भूखंडाची लांबी 30 मीटर आहे. त्याच्या कडेने तारेचे 7 पदरी कुंपण घालायचे आहे. तर किती लांबीची तार लागेल? तर आपल्याला त्यांनी चौरसाच्या भूखंडाची लांबी किती दिलेली आहे? 30 दिलेली आहे, मीटर आहे. तर चौरसाची आपल्याला परिमिती पाहावं लागेल, कारण चौरसाची परिमिती बरोबर आहे काय आहे? चारही बाजूंची लांबीची बेरीज असते. तर या ठिकाणी 1 30 आहे, म्हणजे चौरस असल्यामुळे चारही बाजू त्यांच्या समान असतात. म्हणजे ही 30 असणार, ही 30 असणार, ही 30 असणार. आणि ह्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज काय होणार? 3 3 3 4 म्हणजे 120 होणार. 120 मीटर. आता 120 मीटर याची पूर्ण परिमिती, आणि याला आपल्याला किती तारेचं कुंपण हे किती वेळा करायचं आहे? असे कुंपण आपल्याला 7 पदरी करायचे आहेत. आता हे एक पदरीला 120 मीटर तार लागत आहे. तर अशा आपल्याला 7 पदरी करायचे आहेत. म्हणजे 120 गुणिले 7 करा. 7 0 0 7 2 14 4 हात चला 1 7 1 7 1 8 म्हणजे 840 मीटर आपल्याला तार आपल्याला लागणार आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर राहील. त्यानंतर आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर या ठिकाणी आपण गुणाकार करत असताना 369ला 107 गुणायचं आहे. अगोदर एकक स्थानच्या अंकांची जर आपण गुणाकार जर केला तर 7 9 63, 63ला 3 हात चाले 6. म्हणजे या ठिकाणी एकक स्थानावर 3 राहणार आहे, पण इथं दोन्ही संख्येला एकक स्थानावर 3 आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे की आपण 7 9 63 जर केलं तर 3 हात चाले 6 येतात. म्हणजे 3 एकक स्थानावर राहणार आहेत आपल्याला माहीत आहे. पण दुसऱ्या अंकानं जेव्हा आपण गुणतो तेव्हा शून्यानं गुणत असताना 0 9 0 म्हणजे शून्यच येणार आहे. म्हणजे या ठिकाणी 7 9 63ला 3 हात चाले 6, 7 सखम 42 आणि 6 48 होतात. म्हणजे 8 येणार आहेत दशक स्थानावरची. आणि या ठिकाणी शून्यानं गुणल्यामुळे 0 9 0 येणार आहे. म्हणजे 8चं 8 खाली राहणार आहे. म्हणजे 83 येणार आहेत एकक दशक स्थानावरचे. म्हणून ह्या ठिकाणी 93 आहे, या ठिकाणी 83 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. या ठिकाणी आपल्याला 8 किलो 400 ग्रॅममधून 5 किलो 600 ग्रॅम वजा करायचे आहेत. आता या ठिकाणी जर मोठा अंक असता तर आपण सरळ या दोघांची आधी वजाबाकी करून घेऊन यांची वजाबाकी केली असती. पण 400 ग्रॅममधून 600 ग्रॅम जात नाहीत, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला मी करून दाखवते. आता आपल्याला ह्या ठिकाणची वजाबाकी सोडवायची आहे. आता आपल्याला काय करणार? 400मधून 600 जात नाहीत. मग आपण काय करायचं की इकडचा 1 किलो आपल्याला इकडे घ्यायचा आहे. या ग्राममध्ये 1 किलो म्हणजे किती ग्रॅमचा 1 किलो होत असतो? 1000 ग्रॅमचा 1 किलो होत असतो. म्हणून आपल्याला ह्या 8 मधला 1 किलो इकडे घ्यायचा, म्हणजे इथं 7 किलो राहतात यामध्ये. आणि इकडं आपल्याला 1 किलो घ्यायचं आहे, म्हणजे आपण 1000 ग्रॅम घेणार आहोत. म्हणजे 1000 आणि हे 400 किती होणार आपले? 1400 ग्रॅम होणार. आणि 1400 मधून आपल्याला 600 काढायचे आहेत. तर या ठिकाणी 800 ग्रॅम उरतात. 14तून 6 गेले 8 उरले. आता या ठिकाणी 7 किलो राहिले होते. 7तून 2 5 किलो गेले 2 किलो राहिले. म्हणजे 2 किलो 800 ग्रॅम आपलं उत्तर येतं. कळालं का? म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येते. तर या ठिकाणी आहे 68चा पावभाग किती? आता 68चा पावभाग काढत असताना 68 भागिले 4 करायचं असतं. 4 1 4, 4 7 28. म्हणजे या ठिकाणी पावभाग किती आला? 17. म्हणजे 17 चोक 68, म्हणजे 17 हा पावभाग झाला त्याचा. त्या ठिकाणी एका खोक्यात 8 पेन्सिली आहेत. जर 4 पेन्सिल एका मुलीला दिल्या तर 12 मुलींना देण्यासाठी पेन्सिलीची किती खोकी लागतील? बघा, सोपं आहे. तर या ठिकाणी एका खोक्यामध्ये किती आहेत? 8 पेन्सिल आहेत. आणि 8 पेन्सिलमधून आपल्याला एका मुलीला किती द्यायचे आहेत? 4 पेन्सिल द्यायचे आहेत. अशा किती एका मुलीला जर आपण 4 दिलात, अशा 12 मुलींना द्यायच्या आहेत. तर मग 12 आणि 12 गुणिले 4 जर केलं तर 12 चोक 48 पेन्सिल लागणार आहेत आपल्याला. कळलं का? आणि एका बॉक्समध्ये किती आहेत? 8 आहेत. तर असे बॉक्स किती होतील? मग आपण 8ने ह्याला भागा, 8 संग 48. म्हणजे आपल्याला असे 6 खोके लागणार आहेत. असे म्हणजे 6 खोके लागतील आपल्याला. कारण एका खोक्यामध्ये 8 होत्या, एका मुलीला 4 दिल्या होत्या. अशा 12 मुलींना द्यायच्या आहेत. 12 चोक 48 पेन्सिल आपल्याला लागणार आहेत. आणि 48 पेन्सिल लागणार म्हणजे खोके किती लागणार? तर एका खोक्यामध्ये 8 मावत आहेत, म्हणजे 8 संग 48 म्हणजे 6 खोके लागत असतील आपल्याला. तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. 57. 2 अंकी अशा एकूण संख्या किती आहेत ज्यांच्यामध्ये 5 हा अंक एकदाच आलेला आहे? अशा 2 अंकी संख्या 17 आहेत ज्यांच्यामध्ये 5 हा एकदाच आलेला आहे. त्यानंतर 58वा प्रश्न आहे की प्रति 400 किलोमीटर चालीने धावले तर 2 तास 30 मिनिटांमध्ये किती अंतर कापले जाईल? पहा, या ठिकाणी बघा, एका तासामध्ये किती चाललाय? तो 400 किलोमीटर धावत आहे. तर आता 2 तासामध्ये किती जाईल? मग हे 400 आणि हे 400 किती झाले? 2 तासाचे 800 किलोमीटर झाले. कारण ह्या तासाचे आणि ह्या तासाचे म्हणजे हे किती झाले? 2 तास. 2 तासामध्ये त्याचे 800 झाले.
आता वरचे 30 मिनिट, 60 मिनिटाचा 1 तास असतो आणि एका तासामध्ये तो किती चाललाय, 400 चाललाय. मग ह्या 60चे अर्धे जर केले आपण 30, तर 30 मिनिटामध्ये किती जाईल तो, 60 मिनिटामध्ये म्हणजेच एका तासामध्ये तो 400 चाललाय. तर 30 मिनिटामध्ये किती जाणार, त्याच्या अर्धे 200. म्हणजे हे 200 परत नंतर याच्यामध्ये आपण मिसळायचे, 200 किलोमीटर. म्हणजे हे किती झाले, 1000 किलोमीटर. कळालं का. वरचे 30 मिनिटं एका तासामध्ये 400, 2 तासामध्ये 800 आणि वरचे जे राहिलेले 30 मिनिट म्हणजे 60 मिनिटाचा 1 तास असतो. एका तासात 400 चाललाय म्हणजे 60 मिनिटामध्ये 400 चाललाय, तर 30 मिनिटामध्ये 200 जाईल. म्हणून या ठिकाणी 1000 किलोमीटर हे उत्तर येतं. तर तो 2 तास 30 मिनिटामध्ये 1000 किलोमीटर अंतर कापले जाईल. पर्याय क्रमांक 2 येतं. त्यानंतर 3/8 आणि 8/3 बरोबर किती. तर अशा ठिकाणी काय करायचं बघा, या ठिकाणी छेद समान पाहिजे आपल्याला. छेद समान करण्यासाठी 3च्या पटीमध्ये 8 नाही आहेत, म्हणून अशा वेळेला काय करायचं की 3 आणि 8 या दोघांच्याही पटीमधली एक संख्या समान पाहिजे. तर या ठिकाणी 3×8 24 आणि 8×3 24 या ठिकाणी 24 आपल्याला छेद करता येतो. म्हणजेच 3/8ला आपण 8×3 होतात आणि म्हणून खाली 3 म्हणजे वरही 3 असतं. या ठिकाणी आपण खाली 3 गुणल्यानंतर 24 आले म्हणून वरी 3 गुणलं 3×9. खाली 8 गुणल्यानंतर 24 येतं म्हणजे वरी आपल्याला 8 गुणावं लागेल. तर 8×8 64. तर या ठिकाणी 64/24 आणि 9/24ची बेरीज जर केली, चला एक 73, 73/24. तर उत्तर काय येतं आपलं, 73/24. 60वा प्रश्न आहे. 8594 मध्ये 8च्या स्थानिक मूल्याची आणि 60,023 मध्ये 2च्या दर्शनी मूल्याची बेरीज किती. आता या ठिकाणी 8ची स्थानिक किंमत किती आहे, 8000 आहे आणि या ठिकाणी दर्शनी 2 म्हणजे 2च आहेत आणि 8002 या ठिकाणी उत्तर येतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. 57801 मधील 1चे स्थानिक मूल्य 1च आहे आणि 42592 मधील 5च्या स्थानिक मूल्यामध्ये फरक काय. तर 5चं स्थानिक मूल्य 500 आहे आणि ह्या ते 1 आहे. 500तून जर 1 काढलं तर किती राहतं, 499 राहतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. मनालीला 2424 क्रेयॉन मिळाले. तिने ते 12 मित्रांमध्ये समान प्रमाणात वाटले, तर मित्राला किती क्रेयॉन मिळाले. आता 12ने ह्याला भागायचं. या ठिकाणी 12×2 24. तर या ठिकाणी 2ला भाग जात नाही म्हणून 0 दिला. परत 24 केली, 12×2 24 म्हणजे 202 विद्यार्थ्यांना ते क्रेयॉन मिळतील. आता आपलं उत्तर 202ला जर 12ने गुणलं तर 2424 हे उत्तर येतं. दिवेशने जानेवारी महिन्यात 5786 मिळवले. पुढच्या महिन्यात त्याने 458 रुपये अधिक मिळवले. त्याने फेब्रुवारीमध्ये किती कमाई केली. तर या ठिकाणी सोपं आहे. जानेवारी महिन्यामध्ये 5786 आणि पुढच्या वरी त्याची मिळवलेले 458. त्याच्यामध्ये आपण जर बेरीज केली 5786 मध्ये 458 मिळवले तर 6244 आपल्याला उत्तर मिळून जातं. त्या ठिकाणी जर 16-2 बरोबर 8 असेल तर 8-2 बरोबर किती आहे. तर बघा, 2×8 16 म्हणजे उत्तर 8 आलेलं आहे. म्हणजे 2×4 8 म्हणजे 4 उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. जर 14×10 बरोबर 4 असेल तर 14×14 बरोबर किती आहे. या ठिकाणी बघा, जर आपण या ठिकाणी काय केलं, 14 मधून जर 10 काढले आपण तर किती उरायलेत, 4 उरायलेत. मग ही जी क्रिया वजाबाकीची केली आहे त्या ठिकाणी इथे वजाबाकीचीच क्रिया येईल. 14 मधून 14 जर काढले तर 0 येणार. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं येतं. एका शाळेत 2886 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 1529 मुले आहेत, तर मुली किती आहेत. तर सरळ याच्यातून ह्या विद्यार्थ्यांमधून ह्या मुलांची संख्या काढून टाकायची. 2886 मधून 1529 आपण जर वजा केले तर 1357 हे आपलं त्यात उत्तर येतं आणि ते मुली किती आहेत तर 1357 आहेत. 886 मुले आणि 994 मुली आहेत. 267 विद्यार्थ्यांनी शाळा सोडली, तर शाळेत किती विद्यार्थी आहेत. तर आता या दोघांची अगोदर बेरीज करावी लागेल आपल्याला, 886 आणि 994ची. तर यांची बेरीज आपल्याला येणार आपली 1880 यांची बेरीज येते आणि 1880 मधून आपण 267 आपल्याला वजा करावे लागते, कारण त्यांनी शाळा सोडून दिलेली आहे. एवढी विद्यार्थी संख्या होती 1880 दोन्ही जर मिळून केलं तर बेरीज, आणि त्याच्यातून 267 विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्यामुळे ते काढून टाकले तर 1613 आपल्याला उत्तर मिळते. त्यानंतर केदारला 808 गोट्या मिळाल्या. त्यांनी त्याच्या 8 मित्रांमध्ये समान वाटप केलं तर मित्राला किती गोट्या मिळाल्या. 808ला 8 भाग घाला, 8 एका 8. त्यानंतर 0ला भाग जात नाही, वरून 0 घेतला, परत 8 घेतले, नंतर 8 एक 8. तर या ठिकाणी 101 विद्यार्थ्यांना आपल्याला
101 प्रत्येक मित्राला किती गोट्या मिळतील तर प्रत्येक मित्राला 101 गोटी आपल्याला मिळेल. त्यानंतर शहर अ आणि शहर ब मधील अंतर 307 किलोमीटर आहे. काव्याने अ शहरापासून सुरुवात केली आणि ब शहराकडे 189 किलोमीटर चालवली. तिला ब शहरापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी किती अंतर कापावे लागेल? सोपं आहे या ठिकाणी. 307 किलोमीटर अंतर होतं, तेवढ्यापैकी तिने 189 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. आता राहिलेले अंतर म्हणजे 307 मधून 189 वजा करा, तर या ठिकाणी आपल्याला 118 किलोमीटर आपल्याला उत्तर मिळतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर राहील. 70वा प्रश्न आहे, एका पेनची किंमत जर 7 रुपये असेल तर 161 रुपयामध्ये किती पेन मिळतील? आता 7 आपण 161ला भाग घालूया. 7 दुनी 14, 15 16 2 उरले, 7 त्रिक 21, म्हणजे आपल्याला 23 रुपयामध्ये म्हणजे 161 रुपयामध्ये 23 पेन मिळतील आपल्याला. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येतं. कळालं का? त्यांनी आपल्याला एका पेनची किंमत 7 रुपये सांगितलेली आहे आणि 161 रुपये सांगितलेत आपल्याला. 161 रुपयामध्ये आपल्याला पेनी किती मिळतील, म्हणून आपण 7 या 61 रुपयाला 161ला भाग घातला तर आपल्याला उत्तर 23 मिळालं, म्हणजे आपल्याला 23 पेन मिळतील. त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्या समोरासमोरील कोण समान मापाचे आहेत, तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? तर हा समभुज त्रिकोण आहे. 72 काय म्हणते की 6 स्टार आणि 3 स्टार यांची बेरीज 1 येते, तर दोन्ही ठिकाणी स्टारच्या जागी कोणती संख्या येईल? तर आपण 9 ठेवले, तर 9 जर ठेवलं तर 6 आणि 3 किती होतात? 9, म्हणजे 9/9 होतात आणि 9ला जर काटाकाटी केली तर बरोबर 1 येतं उत्तर, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर राहील. त्यानंतर 73वा प्रश्न, 892 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर? या ठिकाणी सोपं आहे की आपल्याला माहित आहे की 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर होत असतो. मग आता 892ला जर आपण 10 गुणलं तर आपल्याला किती उत्तर मिळेल? 8920 हे उत्तर आपल्याला मिळेल. म्हणून या ठिकाणी किती मिलीमीटर होईल? मग 8920 मिलीमीटर होईल. 892 सेंटीमीटर म्हणजे. चौरसाकृती शेताचे क्षेत्रफळ 900 सेंटीमीटर आहे, तर त्या शेताची परिमिती किती? तर अशा प्रश्नाच्या वेळेस आपण एक लक्षात घ्यायचं की क्षेत्रफळ किती म्हटलेलं आहे? 900 सेंटीमीटर म्हटलेलं आहे. आणि चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते सूत्र? की बाजूचा वर्ग. बाजू वर्ग. मग आता ज्याचा वर्ग 900 आहे, अशी कोणती संख्या आहे की ज्याचा वर्ग 900 आहे? तर 30 या संख्येचा वर्ग, म्हणजे बाजू ही 30 आहे, 30चा वर्ग 900. मग त्याचं क्षेत्रफळ किती? 900 सेंटीमीटर सांगितलं आहे त्यांनी, म्हणजे बाजू आपल्याला कळाली, बाजू काय आहे? 30 आहे. आणि परिमितीचं सूत्र काय आहे चौरसाच्या? की चारही बाजूंच्या लांबीची बेरीज. मग आता एक बाजू 30 आहे, म्हणजे चारही बाजू 30 30 30 आहेत, म्हणजे 3 चोक 12, म्हणजे 120 या ठिकाणी उत्तर येतं. तर परिमिती किती आहे? 120 आहे. पर्याय क्रमांक 2. 135 माणसांना प्रत्येकी 250 ग्रॅम साखर द्यायची असेल तर किती किलोग्रॅम साखर लागेल? तर या ठिकाणी सोपं आहे. तर आपण 135 ला 250 न गुणायचं सरळ अशा वेळेला. तर आपला गुणाकार किती येणार आहे आपल्याला? 33, म्हणजे 33,750 हा गुणाकार येतो. जर 135ला आपण 250 न जर गुणलं तर 33,750 येतो. तर आता अशा वेळेला आपल्याला ग्रॅममध्ये म्हणलेलं आहे, मग आपल्याला काय करावं लागेल? हे किलोग्रॅममध्ये काढावं लागेल. तर या ठिकाणी आपल्याला वरचे 750 हे ग्रॅम असतील आणि इकडचे जे 2 अंक आहेत हे किलोचे असतील. हे किलो आणि हे ग्रॅम, म्हणजे 33 किलो 750 ग्रॅम हे आपलं उत्तर राहणार आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. असं आपण 33,750 किलोग्रॅम असं आपण म्हणत नाही. 33 किलो 500 ग्रॅम हे आपलं उत्तर नाही, गुणाकार आपला नाही. या ठिकाणी 32,750 हे आपला गुणाकार नाही आहे. आपला गुणाकार तुम्ही काय करता की या ठिकाणी आपल्याला सेम दिलेला आहे 33,750 आणि किलोग्रॅम, म्हणून तुम्हाला गुणाकार आलेला तुमच्या लक्षात येतो आणि तुम्ही सरळ असं करता. पण अशा वेळेला किलोग्रॅमचं उत्तर लिहित असताना मधामध्ये पॉईंट असतं. 33 हे किलो असतात आणि वरचे 750 ग्रॅम असतात, म्हणून अशा पद्धतीच्या उत्तराला आपण गोल करायचं असतं. आपण सराव पेपर 2 मधला पेपर 1चं सोल्युशन केलेलं आहे. 75 प्रश्न मी स्पष्टीकरण केलेले आहेत. सर्वांनी पाहून घ्यावे. परीक्षा जवळ आलेली आहे. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. पेपरचा सराव जास्तीत जास्त करा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा.